आज मंगळवार 20 ऑगस्ट. सर्वांना मंगळवारच्या शुभेच्छा. कालच नारळी पौर्णिमा झाली, राखी पौर्णिमा झाली. सगळेजण आनंदात असतील. आता आपण ब्रह्मज्ञानी झालेल्या व्यक्तीची किंवा त्या परब्रह्माचीच म्हणूया सगळी लक्षणं पाहतो आहोत. 1106 पर्यंत काल उभ्या झालेल्या होत्या. 7 पासून आज घेणार आहोत. काल खूप जण राखी पौर्णिमेमध्येच मग्न होते. बहुतेकांनी पुन्हा ऐकलं असेल. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. द्वैताद्वैत समन्वयैक जननी, ज्ञानस्य ज्ञानेश्वरी. भक्तिज्ञानप्रदायिनी निजजनान् ज्ञानामृतं पायिनी. भक्तिज्ञानयुतैः येन कथितं शास्त्रं विवेकप्रदं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसंतज्ञानेश्वरं. श्रीसंतज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. सर्व श्रोत्यांना आणि ज्ञानेश्वरी भक्तांना सादर वंदन. काल आपण पाहिलेलं होतं 6व्यामध्ये की आता काहीच भेद उरत नाही. जे ज्ञेय जेवढं असतं ते संपूर्णपणे नष्ट झालेलं असतं, समूळ नाहीसं झालेलं असतं. अद्वैत ज्ञान झाल्यामुळं साधक माझ्या भगवंताच्या अस्तित्वाशी इतका एकरूप होऊन जातो की अज्ञान समूळ नष्ट होतं आणि अज्ञानाचा पूर्णपणे लोप होतो. तो कसा लोप होतो त्याच्यासाठी इतकी सुंदर उदाहरणं दिलीत. मी काल म्हटलं होतं ती उदाहरणं आज आपण पाहूयात की तो कसा एकरूप होतो भगवंताशी. तेव्हा कल्पांत्यताची ये वेळे, नदी सिंधूंचे पेंडवळे. मोडून भरले जळे आ ब्रह्म जैसे. आत्तापर्यंत गंगा आणि समुद्राची उदाहरणं दिलेली होती. पण आता कल्पांताची वेळ सांगतायत की कल्पांत जेव्हा होतो, 4 युगानंतर जेव्हा पुन्हा सगळ्या याचा अंत होतो, या सृष्टीचा म्हणा किंवा सगळ्या निर्मितीचा, ब्रह्मांडाचा, त्यावेळी काय होतं तर नदी सिंधूचे पेंडवळे. काय शब्द वापरलेला आहे तो, पेंडवळे. तर नदी आणि सिंधू म्हणजे समुद्र यांचा जो भेद आहे, आपण म्हणतो एखाद्याचं गुंडाळं, तसं हे पेंडवळे असे शब्द त्यांनी वापरले. तर हा जो भेद आहे हा मोडून भरले जळे. तो सगळा मोडून जातो म्हणजे सगळा नष्ट होऊन जातो. सगळीकडेच जलमय झालेलं आहे. प्रलयाचा अर्थ आपल्याला माहिती आहे की कुठलीच वस्तू स्वतंत्र उरत नाही, दिसत नाही. मग त्यावेळेला ही नदी कुठली, तो समुद्र कुठला, किंवा नद्यांचं पाणी वेगळं, ओढ्यांचं वेगळं, काही उरत नाही आहे. म्हणून कल्पांताच्या वेळी जसं संपूर्ण ब्रह्मांड जलमय होऊन जातं आणि 10 दिशांना सगळीकडे पाणीच पाणी होतं, तसं मोडून भरले जळे आ ब्रह्म जैसे. तर त्यावेळेला सगळीकडे फक्त ब्रह्मच उरलेलं आहे. सगळीकडं पाणीच पाणी होऊन गेलेलं आहे आणि वेगळेपणानं कुणाचंच अस्तित्व उरत नाही. नाना, आता पुढचं उदाहरण देतात बघा. नाना गेली या घटमठ, आकाश ठाके एकवट. काजळोनी काष्ठे काष्ठ वन्नीची होय. हेही उदाहरण खूपदा दिलेलं आहे ज्ञानदेवांनी. पण पुन्हा आता इथं सांगतायत की हा भेद कसा संपून जातो. तर नाना गेली या घटमठ. नाना म्हणजे वेगळेपण. घटाचे आकार वेगळे असतात, मठ म्हणजे एखादी इमारत. याचे आकार सगळे लोपले जातात. गेलिया म्हणजे संपून गेले. मग आकाश ठाके एकवट, मग सगळं आकाश एकवट राहतं.
म्हणजे सगळं आकाश एकवटून जातं. ज्यावेळेला घट असतो तेव्हा आपण म्हणतो घटाकाश, मठ असतो तेव्हा आपण म्हणतो हा मठाकाश, हे मठाकाश आहे. म्हणजे त्या आकाशाला आपण असं भिन्नता दाखवतो की हे मठातलं आकाश आहे, हे घटातलं आकाश आहे, प्रचंड मोठं आकाश आहे, ते सगळं वेगळं आहे. पण ज्या वेळेला घट आणि मठ हे दोन्ही एकवटले जातात म्हणजे फुटतात किंवा त्याचं अस्तित्व उरत नाही, तेव्हा आकाश हे एकच राहतं, एकवटतं. अजून दुसरं उदाहरण त्याला जोडून सांगतायत. का जळोनी काष्ठे काष्ठ वन्नीची होय. अहो मोठं जंगल आहे, त्या जंगलामध्ये हजारो प्रकारची लाकडं म्हणजे वृक्ष आहेत. त्या सगळ्याची काष्ठ केली लाकडं. पूर्वी आमच्या दारामध्ये लाकूडतोड्या असायचा बरं का. म्हणजे लहानपणी ते सगळं अनुभवलेलं आहे की अशी झाडं आणायची, विकत घ्यायची, ती तोडून वर्षभराचं जळण किंवा 6 महिन्याचं जळण तयार करून ठेवायचं. तसं आता इथं काय सांगतायत की सगळीच लाकडं, मग काही आंब्याची असतील, काही बाभळीची असतील, काही आणि सगळ्या 100 प्रकारचे जे 1000 प्रकारची वृक्ष असतील सगळ्याची लाकडं आहेत. आणि ती एकदा पेटवली, ती एकदा सगळी पेटली की जेव्हा आग तयार होतो म्हणजेच अग्नी जेव्हा तयार होतो तेव्हा त्याच्यामध्ये सांगता येतं का हो त्या अग्नी तयार झालं, हे बघा हे माझ्या आंब्याच्या झाडाचा अग्नी आहे, हा बघा हा माझ्या चिंचेच्या झाडाचा अग्नी आहे, किंवा हा मी जंगलातून आणलेला ह्याचा लाळ. वड पिंपळ काही कशाचंही अस्तित्व उरत नाही. वन्नी एकच दिसायला लागतो, एक रूप होतो. हे सगळे वृक्षांचं भिन्नत्व किंवा भेद हे संपून जातात. किती सुंदर उदाहरणं दिलेली आहेत, सोपी आहेत. आणि पुढं काय सांगतात बघा. तसं अजून आपल्या आवडीचं उदाहरण आहे नेहमीचं. ना तरी लेणी यांचे ठसे आटोनी गेलिया मुसे, नाना रूपभेद जैसे सांडीजे सोने. सोनं तर फार आवडलेलं आहे. ज्ञानदेवानी किती वेळा सोन्याची उदाहरणं दिलीत, कारण जगाला आवडते ना, म्हणून ते उदाहरण देतात सारखी. की लेणी यांचे ठसे, लेणी म्हणजे अलंकार. बघा जेवढे दुकानदार आहेत, मोठाले व्यापारी आहेत सोन्याचे, जवाहिरे म्हणतात त्यांना, तर त्यांच्या प्रत्येक दागिन्यावर एक ठसा असतो. आता आम्ही सातारला हे घेतो, त्यांचे JKD असं शॉर्ट फॉर्म त्यांनी प्रत्येक दागिन्यावर, अगदी एवढीशी अंगठी असू, एवढंसं काही हे असू, तर त्या मण्याच्या पाठीमागे अशी छोटीशी तार म्हणजे पट्टी चिकटवलेली असते. हे जे वाटीचे मणी असतात ना किंवा वाट्या असतात ना, त्याच्यामध्ये JKD असा स्वतःचा ठसा असतो. असं जसं नावांचा ठसा आहे तसं 4 दुकानात जर तुम्ही एखादा अलंकार बघायला गेले, बायकांना फार हौस असते, मला असं डिझाईन पाहिजे होतं, मग ते दुसऱ्या दुकानात जातात, मग तिथे ठसे बघतात, तिथे बघतात. आयुष्यभर गोळा केलेले सगळे दागिने काय म्हणतात, आटोनी गेलिया मुसे. मुशी म्हणजे ती वाटी असते की नाही, की एवढंसं आता वेगळं तंत्र आलेलं आहे, पण पूर्वी अशा त्या मुशी असायच्या म्हणजे वाट्या असायच्या, वाटीच्या आकाराच्या, आणि त्यात ते सगळे दागिने आपले असू, जगातले आणि कुठले असू, आपल्या घरातल्या सगळ्यांचे एकत्रित करणार आणि नामरूपभेदे जैसे सांडीजे सोने. मग नंतर त्याच्यावर नाव उरत नाही की ही गोठ होती, ही पाटल्या होत्या, हे गळ्यातले होतं, वजरटीक होती, काय मंगळसूत्र होतं, अंगठी होती, सगळं सगळं एकरूप होऊन जातं. कुणी सांगेल का हो हा एवढासा ठिपका आहे ना, हा माझ्या अंगठीच आहे, हे जरा एवढंसं मोठं आहे ना, हे माझ्या पाटलीच आहे. नाही, ते सोन्याचे अलंकार, त्यांचे ठसे, त्यांच्या डिझाईन्स, अगदी कुणाची कुठून घेतलं त्यांची नावं किंवा ज्याची आहेत त्यांची नावं, काही उरत नाही. सगळं सोनं एकमुसे, एकच होतं, त्याच्यात फरक राहत नाही. नामरूप भेदे, नाम आणि रूप सगळं एक, भेद सगळे संपून जातात. काय नाव देणार आहे आता, फक्त सोनं एवढंच म्हणतात की नाही. हे सगळं छांदोग्य उपनिषद, बृहदारण्यक उपनिषद, सगळ्या उपनिषदांमध्ये सुद्धा हेच तत्त्वज्ञान फक्त वेगळ्या व्यक्तींनी वेगळ्या व्यक्तीला सांगितलेलं आहे, वेगळ्या ऋषींनी वेगळ्या शिष्यांना सांगितलं. नाही तर हेच सगळे दृष्टांत तिथपासून पाझरत आलेले आहेत. ज्ञानदेवांनी सांगितले, पुढे समर्थांनी सांगितले, तुकाराम महाराजही सांगतायत, नाथ महाराजही सांगतायत. शेवटी सांगण्याचा सगळ्यांचा उद्देश हाच आहे की हा ब्रह्मरूप झाला की तो आणि ब्रह्म वेगळं राहत नाही, एकच बनून जातं. पुढे पहा.
आता स्वप्नाचा तर दृष्टांत रोज ऐकतोय आपण. ते स्वप्न नाही झालिया, मग आपणची आपण या, उरी जे जैसे. नाही झालिया म्हणजे काय? स्वप्न नाहीसं झालं की आपण अगदी मस्त रंगलेलं असतो त्या स्वप्नामध्ये, आणि ज्या वेळेला आपण जागे होतो, जागा झाल्यावर स्वप्न हरपून जातं. अहो कधी कधी तर आठवायचा प्रयत्न केला तरी सुद्धा आठवत नाही. एखादं मात्र असं छान पडलेलं असतं आपल्या आवडीचं स्वप्न, तर ते आपण सगळ्यांना रंगून 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 सांगत बसतो. पण आपणच आपल्या ठिकाणी उरतो. नाही स्वप्न नाही जाग, कुठलीच अवस्थाही उरत नाही. फक्त आपणच तिथे राहिलेले असतो, परब्रह्मासारखे एकमेव. आता त्याच्या पुढे म्हणतायत, तैसा मी एक वाचुनी काही, तयाही सकट नाही, हे चौथी भक्ती पाही माझी तोला हे. आता एकदम भगवंत चौथ्या भक्तीपर्यंत पोहोचलेले आहेत. ते म्हणतात की मी एक वाचुनी नाही, म्हणजे मी एकटाच आहे. त्या साधकासकट भगवंत सांगतायत की साधकासकट माझ्या वाचून त्याच्या ठिकाणी दुसरं काहीच उरत नाही. तो साधकच मी बनलेलो असतो. म्हणजे मी आणि साधक एकच झालेले असतो, दुसरी वस्तू उरतच नाही. ज्या वेळेला आपण पूजा करायला बसतो तेव्हा पूजेचं साहित्य वेगळं, पूजेचं पाणी वेगळं, पंचामृत वेगळं, फुलं वेगळी, ते सगळा सोपस्कार सगळा वेगळा असतो. देवांच्या मूर्ती वेगळ्या असतात, आपण वेगळे असतो. पण ज्या वेळेला ते एकरूप होऊन जाऊ, ते सगळं एक झालं, ती भक्ती पूजा सगळं सगळं साहित्य सगळं एक जेव्हा होऊ, त्यावेळेला तो भक्त माझी चतुर्थी भक्ती करतो. आता चतुर्थी भक्ती म्हणजे संकष्टी चतुर्थीची भक्ती नाही आहे. भगवंतांनी सांगितलेलं आहे, आर्तो जिज्ञासुर अर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. पहिला भक्त सांगितला आर्त, दुसरा सांगितला जिज्ञासू, नंतर अर्थार्थी अर्थाची अपेक्षा करणारा, आणि शेवटचा सांगितलेला आहे ज्ञानी. पण इथं सांगतायत तो भक्त केवळ चौथीच भक्ती बनतो, चौथीच भक्ती उरते, तीच प्राप्त करतो. पहिल्या 3 टप्पे सगळे संपून जातात, कारण तो माझ्याशी एकरूप झालेला असतो. आणि ज्ञानदेवांनी तर सांगितलेलं आहे, पुढे आता छान सांगतायत ते, मला सांगायची गरजच नाही, की पार्था बघा, चौथी भक्ती पाही माझी तोला हे, येर आर्तू जिज्ञासू अर्थार्थी, हे भजती जिये पंथी, ते तिन्ही पावोनी चौथी म्हणीपत आहे. सुरुवातीला ते भक्तींचे विविध प्रकार सांगितलेत, ते आपल्याला दिसतात. पहिली कुठली सांगितली? आर्तू, अत्यंत आर्तपणे भगवंताला बोलवणारा. जसं आईला बघा, अगदी काही काटा टोचला ती पहिलं नाव येतं, आई ग. तसं मोठं संकट आलं, देवा 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 वाचव रे मला, तो आर्त असतो, आर्ततेनं त्याला हाका मारत असतो. दुसरा सांगितलंय जिज्ञासू, ज्याला जिज्ञासा आहे, मला देव कधी, म्हणून ती आई म्हणते की देव जरी मज कधी भेटला, माग हवे ते माग म्हणाला. म्हणजे तिला जिज्ञासा आहे मला देव भेटण्याची. तसा जो जिज्ञासू आहे तो भक्त, ती आई असेल, मुलगी असेल, कोणीही असेल, अगदी मोठ्या पदावरचा अधिकारी सुद्धा कधी कधी जिज्ञासू असतो की मला एकदा बघायचं आहे कसा देव मला भेटतोय ते. आणि एखादा असा असतो अर्थार्थी, त्याला फक्त पैसा पाहिजे असतो, बाकी काही नाही. जळी स्थळी काष्टी पशाणी प्रत्येकामध्ये त्याला पैसा कसा मिळवता येईल. आज दादांनी सांगितले उदाहरण, खरं दादांच्या तोंडूनच ऐकूया, पण मी थोडक्यात सांगते की ज्या ज्ञानदेवांनी ही ज्ञानेश्वरी लिहिली, जगाला काय म्हणतात ना, पोट तिडकीनं सांगितलेलं आहे की फक्त भगवंताला भक्तिप्रिय आहे, बाकी हा भेद काही नको. त्याच आळंदीमध्ये आज सगळा बाजार झालेला आहे, व्यापार झालेला आहे. अहो त्या आळंदीच्या मंदिरात बसण्यासाठी त्यांनी सांगितलं तासावर वेळ आहे. 12 ते 1 वेळ दिली किंवा 11 ते 12 वेळ दिली तर 11:15लाच शिट्टी वाजवत माणूस येतोय आणि सांगतोय तुमची वेळ संपली. अहो ती ओवी सुद्धा पूर्ण करून देईनात, म्हणे अध्यायाचे 2 श्लोक राहिले असतील, 4 ओव्या राहिले असतील, काही नाही.
हा सगळा बाजार झाला आहे. याला म्हणायचा अर्थार्थी. तुम्हाला किती जेवणं हवीत? ठीक आहे. एवढी? ठीक आहे. त्यानुसार असा पैसा. तुम्हाला काय ते टाळकरी किती हवेत? ते म्हणले 10 हवेत. मग 10 टाळकऱ्यांची फी वेगळी, इथं बसण्याची फी वेगळी, प्रवेश करण्याची वेगळी, जेवायची वेगळी. आता त्याला इलाज नाही. हा कलियुग आहे. कलियुगामध्ये हे सगळं असंच चालणार आहे. पण इथं सांगतायत, तेच ज्ञानदेव आपल्याला सांगतायत की हे भजती जिये पंथी. हे ज्या पंथानं, ज्या मार्गानं मला भजतात, कोण कोण? आर्तू, जिज्ञासू, अर्थार्थी, ते तिन्ही पावती चौथी. त्यांच्यातला कुणीही असू, आर्त असेल तोही माझ्याच पंथाला येतोय, जिज्ञासू असेल तोही माझ्यापर्यंतच पोचतोय. म्हणजे पावती चौथी. चौथी ही श्रेष्ठ भक्ती सांगितलेली आहे, ज्ञानी. पण कुठल्याही मार्गानं जो तो गेला तरी तो मलाच तिथे पावतो आहे, पोहोचत आहे, मणिपत आहे असं म्हटलं आहे. म्हणजे ही चौथी परमभक्तीच तीच भक्ती आहे. बाकीच्या भक्ती म्हणजे कुठलीही भक्ती म्हणलं तरी ती भक्तीच. म्हणून तुझी ओवी जास्त महत्त्वाची आहे. ये रवी तिजी ना चौथी, हे पहिली ना सरती, पै माझी ये सहज स्थिती भक्ती नाव. कदाचित आर्त जो असेल ना, इतक्या कळवळून बोलवत असेल ना, तो जेव्हा ती सहज स्थिती प्राप्त झाली असेल तर तीच त्याची पहिली भक्ती, श्रेष्ठ भक्ती आहे. एखादा जिज्ञासेनं का होईना माझ्याशी एकरूप झाला असेल तर तीच त्याची भक्ती आहे. एखादा अर्थासाठी का होईना अगदी मलाच फक्त आळवत असेल, माझ्याशिवाय त्याला दुसरं काहीच दिसत नसेल, तर ती सुद्धा भक्ती, त्याला मी भक्तीच म्हणतो. ती भक्तीची सहजावस्था. म्हणून माझी सहजावस्था प्राप्त होणं, माझ्याशी एकरूप होणं, यालाच मी भक्ती म्हणतो. सामान्य लोकांना समजण्यासाठी हे भक्तीचे 4 भेद सांगू किंवा भगवंतांनी सगुण भक्ती, निर्गुण भक्ती 2 भेद सांगितले असतील, पण माझी सहज स्थिती प्राप्त होणं ही म्हणजेच भक्ती. बरं, आपण आता ओव्या बघूया. खूप सुंदर आपल्याला उदाहरणातनं कळलेलं आहे आता. तैसे दृश्य जात हारविजे ज्ञान, तेणे तो येऊन माझ्या रूपी, पावता ऐक्यास साध्यंत अज्ञान, नष्ट होते जाण धनंजया. तेव्हा नदी नद, आजची ओवी आली बघा इथे. तेव्हा नदी नद नसोनी हा भेद, जाता अमर्याद होनिया. कल्पांताच्या वेळी पार्था जेथे जळ, जैसे जळ आब्रह्म सकळ विश्वव्यापी. नातरी आकाश राहे कवट, घटमठ नष्ट होता जैसे. घट फुटला, अहो घर धाड 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 कोसळतायत, पावसाने कोसळतायत, त्या अग्नीनं कोसळतायत. म्हणजे काही कुठल्या पंचमहाभूताला देव म्हणण्यात अर्थ नाही आहे, तो त्याचं काम करणारच आहे. पण हा घटमठ नष्ट झाला की राहे एकवट आकाश. काष्ठाकाष्ठाची या घर्षणे जळून, अग्नीची होऊन राहे काष्ठ. आणि वेगवेगळ्या काष्ठांचं घर्षण होऊन आता वणवा लागतो. तिथं काही कोणी काड्या पेटीने रॉकेल घेऊन जातं का हो? नाही. घर्षणाने अग्नी उत्पन्न होतो. आणि तीच कल्पना यज्ञामध्ये घेतलेली आहे. यज्ञामध्ये असं कापूर, उदबत्ती, काड्यापेटी वापरून अग्नी तयार करायचाच नसतो. मागे मी सांगितलं होतं की खालची अरणी आणि वरची अरणी अशा 2 लाकडं आडव्या असतात आणि एक मध्ये उभा मंथा असतो. जशी रवी घुसळतो तशी ती त्या मध्ये ठेवून ते घुसळलं जातं आणि त्या घर्षणातनं अग्नी जेव्हा उत्पन्न होईल तेव्हा तो यज्ञ प्रज्वलित करायचा असतो. यज्ञामध्ये आहुती टाकायच्या असतात. खूप कष्टाचं काम आहे. तिथं वनामध्ये एकमेकावर मोठमोठाली लाकडं घासून आपोआप अग्नी एवढा प्रज्वलित होतो, वणवा लागतो. त्यांना काही कष्ट पडत असतील का नाही त्या वृक्षांना आणि त्या लाकडांनाच विचारायला पाहिजे आपण. तसं
किंवा मुशी माझी सुवर्णालंकार घालोनी साचार आठविता नाना नाम रूप भेद हारोपोन एकले सुवर्ण राहे जैसे तेही हेही असो पूर्ण येऊनी जागृती सर्व स्वप्न सृष्टी नष्ट होता मग धनंजया जैसे काय कले राहतो आपुले आपणची तयाही सकट ऐसे दुजे लागी दुजे नाही तयाही सकट तैसे तया लागी दुजे नाही जगी माझ्या विण ह्या परी जो श्रेष्ठ माझी चौथी भक्ती जाणत यासी ती प्राप्त होय इतर जे अर्थ जिज्ञासू अर्थार्थी मातेजी या पंथी भजती गा पाहुने ते तिन्ही पंथ धनंजया मनोभक्ती सिया चौथी ऐसे एरवी चौथी ना तिजी ही अर्जुना तेवी पहिली ना शेवटली. आता आपण भागवत शिकतोच आहोत, अनुभवतो आहोत. त्याच्यावर विनोदानं जे ज्ञानदेव आपले नारद म्हणतात, ज्या वेळेला तुझा देवकीचा 8वा गर्भ तुला ठार करील, ही जेव्हा आकाशवाणी 3दा झाली त्यावेळेला तो संतापला, देवकीला मारायला निघाला. ते आता उद्या आपण काल परवा पाहिलेलं आहे. पण जेव्हा वसुदेव सांगतो की मला होणारी सगळी मुलं मी तुला आणून देईन, आणि पहिलंच मूल झाल्या झाल्या कोवळं इतकं नाजूक ते छान, त्यानं लगेच जन्मलेलं बाळ आपल्या हातात घेतले आणि कंसाच्या पायावर ठेवले. तर त्याला आठवतं की अरे वा, म्हणे किती सुंदर बाळ आहे हे. नाही म्हणे मी तुला अर्पण केले म्हणे. पण तो म्हणतो मला आत्ता हे नको आहे, मला 8वा मारणार आहे, हे तू घेऊन जा. घेऊन गेल्यानंतर नारद मुनी येतात आणि ते म्हणतात काय कशाबद्दल साखर विखर वाटणं चाललंय. तर म्हणे अरे मला भाचा झाला, माझ्या बहिणीला मुलगा झाला, मी मामा बनलो आणि त्याची मी साखर वाटतोय. नारद म्हणतात विसरलास की काय, त्या वरातीच्या वेळेला काय आकाशवाणी झाली होती. अरे हो ना, ऐकली ना म्हणे, मी विसरलो नाही आहे. गर्भ हिचा जो अष्टम तो माझा काळ होईल किंवा तो माझा प्राण घेईल. मग हा तर पहिला आहे, कशाला मी आत्ता काळजी करू. तेव्हा नारद म्हणतात तसं नाही आहे. देवांचे सगळे हिशोब चुकीचे उलटे असतात. ते संख्यासुद्धा उलट्या बाजूनी मोजतात. अंकानाम वामतो गती म्हणलेलं आहे. डावीकडनं आपण अंक असे मोजत येतो, म्हणजे असे मोजले जातात खरे नाही का. आपण 1750 असं म्हणतो का, 0 5 7 1 नाही म्हणत. म्हणजे वामतो गती आहे, उलटीकडनं पाहायचं असतं. तसं म्हणे देव सगळं उलटीकडनं मोजतात. मग तो म्हणतो म्हणजे काय, असं काय म्हणतोयस तू, मला काही कळत नाही. म्हणतो हे बघा, हा पहिला आहे आता जन्मलेला, म्हणून 1 2 3 4 5 6 7 8 8व्या वेळेला होणार आहे. आणि देवानी जर उलटी गणना केली की 8वा जेव्हा होईल तो पहिला, मग दुसरा, मग तिसरा, म्हणजे हा पहिला होणार की नाही. तसं असं जर गणित करायचं म्हणलं तर हा पहिला आहे, तो शेवटचा 8वा आहे. पण शेवटचा 8वा धरला तर हा पहिला आहे, शेवटचा पहिला धरला तर हा 8वा आहे. हे जसं आहे तसं आता इथं सांगतायत की पहिली दुसरी तिसरी चौथी अशी काही भक्ती नाही आहे वेगळी. सगळ्या भक्ती एकच आहेत. माझी सहज स्थिती प्राप्त होणं याला भक्ती म्हणले. एरवी चौथी ना तिजी अर्जुना, तिजी ही अर्जुना, तिजी म्हणजे तिसरी, तेवी पहिली ना शेवटली. आपण आपलं म्हणतो ही पहिली आहे, ही दुसरी आहे, ही तिसरी आहे. नाही, भगवंताच्या दृष्टीनं भक्ती इज भक्ती. भक्ती म्हणजे भक्ती. मग ती अर्थपणे केलेली असू, जिज्ञासूपणे केलेली असू, अर्थासाठी असू, भक्ती ही भक्तीच आहे. तिथं जर तो स्वतःला विसरला असेल, माझ्याशी एकरूप झाला असेल, तर ती भक्ती श्रेष्ठ. आता बघूया पुढच्या ओव्या. जे निर्णणे माझे प्रकाशुनी अन्यथात्वे माते दाऊनी सर्वही सर्वी भजवनी बुझावितसे. आता निर्णणे म्हणजे जो जाणतच नाही माझ्या शाश्वत अस्तित्वाबद्दल, ज्याच्या मनात अन्यथात्वे
म्हणजे अन्यथात्वे, म्हणजे अन्यथा जो वेगळंच मानतो, ज्याच्या मनात इतका अंधर दाटलेला असतो की तो ते लक्षातच घेत नाही. आणि मग काय होते, सर्व ही सर्वी भजती बुझावीत असे. तर ज्ञानाचा सगळा प्रकाश टाकून मी ब्रह्मांडभर पसरलेला असतो हे प्रगट करून माझ्या उत्कट भक्तीचं स्वरूप सर्वांना दाखवून सर्वांना माझ्या भजनाला लावतो. म्हणजे आता त्याच्या ठिकाणी कुठलंच अज्ञान राहत नाही. माझ्या अस्तित्वाबद्दल ज्याच्या मनात अन्यथात्व म्हणजे अंधार आहे, अज्ञान आहे, मग त्या अंधारावर तो काय करतो, माझे प्रकाशनी म्हणजे ज्ञानाचा प्रकाश टाकून सर्व ही सर्वी भजवणी, मला सगळीकडे जे भजतात, ब्रह्मांडभर पसरलेला मीच आहे हे समजून जे उत्कट भक्ती करतात, त्या सर्वांना मी सर्वी भजवणी बुझावीतसे, त्या सर्वांना माझ्या भजनाला मी म्हणजे ती भक्ती लावते, सगळं बुझवते, म्हणजे सगळे भेदाभेद सगळे संपून टाकते आणि फक्त माझी भक्ती करायला जी कारणीभूत होते ती खरी भक्ती. थोडीशी अवघड रचना केलेली आहे, पण समजून घ्यायची. जे निर्णणे माझे प्रकाशुनी, अन्यथात्वे माते दाऊनी, सर्व ही सर्वी भजवणी बुझावीतसे. आता पुढं म्हणताय, जो जेथ जैसे पाहो बैसे. आता बघा, जो ज्या ठिकाणी मला जसं पाहिल, ज्या वस्तूनी पाहिल, तया तेथ तैसेची असे, हे उजियेडे गा दिसे अखंड जेणे. त्याला मी त्या ठिकाणी तसा दिसतो. आणि पुढचं ओळ सांगते, मग मला जे उदाहरण द्यायचे ते देते. हे उजियेडे का दिसे अखंड जेणे. मग त्या भक्ताला ती सगळा उजियेड दिसतो, म्हणजे ज्ञानाचा प्रकाश दिसतो. ज्ञानाच्या प्रकाशानं तो मला सगळीकडे पाहतो. जसं खांबामध्ये सुद्धा त्यानं भगवंत पाहिलेला होता, त्यामुळे त्याला खांब म्हणजे देवच वाटलेला होता. देव बोलतो बाळमुखातुनी, देव डोलतो उंच पिकातुनी, कधी होऊनी देव भिकारी, अन्नासाठी आर्त पुकारी. मग आता इथं कुणाकुणाच्या देवात रूपात आलेला आहे देव बोलतो बाळमुखातून, म्हणजे बाळ एखादं आईशी बोलतं तेव्हा शोधतो देव भगवंत त्या बाळमुखातनं बोलायला. देव डोलतो उंच पिकातून, अहो त्यावेळेला देव तो उंच पिकामध्ये असतो. आणि कधी होऊनी देव भिकारी, अहो कधी कधी देव भिकारीसुद्धा भिकाऱ्याच्या रूपामध्ये येतो. म्हणून ज्याला जसा मी ज्या ठिकाणी दिसतो, आणि हे दृश्य माझ्या भक्ताला अखंड ज्ञानामुळं दृगोच्चर होतं. नाही तर एखादा जो आरडाणी येतो, तू काय म्हणतो, हे पोरगं म्हणजे काय देव आहे होय, हे काय पिकाला देव म्हणायचं काय, अहो या वाघाला देव म्हणायचं काय, या कुत्र्याला देव म्हणायचं काय, गाढवाला म्हणायचं का. पण त्या ह्यांना एकनाथांना गाढवामध्ये देव दिसला, ज्ञानदेवांना रेड्यामध्ये देव दिसला, नाही का. म्हणजे प्रत्येकाला कशामध्ये देव नाही असं वाटतच नाही. आणि म्हणून ते म्हणतायत की ज्ञानाच्या प्रकाशानं जो मी सगळ्यांना दृगोच्चर होतो, ज्याला ज्याला होतो तो ब्रह्मरूप होतो. म्हणजे इथं काही बाकी क्रायटेरिया नाही आहे, 12वी पास व्हायला पाहिजे, डिग्री घेतली पाहिजे, PhD व्हायला पाहिजे, आमका हे काय म्हणायचं क्लास मिळायला पाहिजे, सेट नेट पास पाहिजे तर तुम्हाला प्राध्यापक म्हणून होता येईल, आमकं BEd झालं तर शिक्षक होता येईल, DEd झालं तर प्राथमिक शिक्षक होता येईल, 12वी इंजिनिअरिंगला जायचं तर PCM पाहिजे, मेडिकलला जायला PCB पाहिजे. हे अटी तिथं काहीच नाही आहेत. इथं अटी फक्त एवढ्याच आहेत की मला भगवंताला ज्या रूपात तू पाहशील. म्हणून लोक काय म्हणतात, ज्ञान तोच देव, किंवा पुस्तक ग्रंथ हेच गुरु, आणि गुरु म्हणजे ब्रह्मा, गुरु म्हणजे विष्णू, गुरु म्हणजे सगळं. सगळ्यामध्ये देव आहे हे जेव्हा त्याला समजेल, ज्या रूपात समजेल, तो ब्रह्मरूप झाला. पुढे बघा,
जो जेथ जैसे पाहो बैसे तया तेथ तैसेची असे हे उजियेडे का दिसे अखंडे जेणे. उजियेड म्हणजे ज्ञान, ज्ञानाच्या प्रकाशात त्याला दिसते. स्वप्नाचे दिसणे न दिसणे पुन्हा स्वप्न आले जैसे आपलेनी असलेपणे विश्वीचे आहे नाही जेणे प्रकाशे जैसे. आता काय म्हणतात, स्वप्नाचं दिसणं न दिसणं न असणं. आता स्वप्नामध्ये दिसणं किंवा न दिसणं हे कशावर अवलंबून आहे हो? जैसे आपलेनी असलेपणे, आपल्याच अस्तित्वावर अवलंबून आहे. निद्रेचं अस्तित्व, अहो झोपलाच नाही तर पडेल का हो काही स्वप्न? नाही पडणार किंवा काहीच दिसणार नाही. त्याप्रमाणे विश्वीचे आहे नाही जेणे प्रकाशे तैसे, त्याप्रमाणे या प्रगट विश्वाचं असणं किंवा नसणं हे ज्या प्रकाशानं जाणवतो. तर सारखे उदाहरणं चाललीत की हे परब्रह्म असं आहे आणि ही सृष्टी आणि ही माया अशी आहे. पण ती अजून आपल्याला खरीच वाटते ना. आपल्याला माया तीच खरी वाटते. सगळा हा प्रपंच प्रसारा एवढा आपण उभा केला आहे, हा कोणी म्हणाल का हो हा खोटा आहे म्हणून, हा चुकीचा आहे कोणी म्हणतं का? मुळीच नाही. जो तो सांगत असतो अहो मी एवढं केलं, अहो मी असं केलं, या शून्यातनं जग उभं केलं, एवढं माझं संसार फार मोडकळीला आलेला होता. अरे मी काही करू शकत नाही, तो भगवंत आपल्या पाठीशी आहे म्हणून आपल्याला हे सगळं दृश्य जग दिसतंय. पण आपण त्यालाच बघत नाही आहे, तोच आपल्याला दिसत नाही आहे. पुढे बघा, ऐसा हा सहज माझा प्रकाशू जो कपिध्वजा तो भक्ती आवोजा बोलिले जगा. भक्तीचं महत्त्व सांगतायत म्हणून म्हणतायत की कपिध्वजा, ज्याच्या ध्वजावर कपी आहे म्हणजे वानर आहे म्हणजे हनुमंत आहे. ती कथा मागे आपण पाहिलेली. तर हे पार्थानं म्हणता कधी कधी वेगळी विशेषणं लावतात. असा हा जो माझा शाश्वत प्रकाश आहे तो खरं तर भक्ती या नावानंच ओळखला जातो. प्रत्येकजण वेगळ्या प्रकारे करतोय पण त्याची ती भक्तीच असते हो. आता एखादा काय म्हणतो, आम्ही बघ गरिबांची मदत करतो. आता कालच वाचलं बघा, एका कुणीतरी पाठवलं असेल तुमच्यापैकीच, माहिती नाही कोण पाठवतं. 80-85 वर्षाची जोडी आहे, जोडपं आहे. आणि त्यांनी काय ठरवलं की आता भरपूर जवळ आहे, सगळं घर आहे, सगळं भरलेलं आहे आणि आता मुलं बाळं लांब असतील किंवा आपापल्या मार्गात असतील, त्यांना काही गरज नाही आईवडिलांच्या पैशाची आणि कशाची. म्हणे आता आम्ही दोघांनी निर्णय घेतला आहे. काय घ्यायचा निर्णय? जसं लोक वृद्धाश्रम, इथं पण आहेत बरं का वृद्धाश्रम, आणि लोक जाऊन तिथं मस्त राहतात, स्वतःची घरं विकून टाकतात, भरपूर पैसा घेतात आणि वृद्धाश्रमात आरामात जाऊन राहतात. तसं त्या जोडप्याने ठरवलं की आम्ही 2 अनाथ मुली आपल्या हे करणार आहोत, स्वीकारणार आहोत आणि त्या 2 मुलींना हे सगळं देऊन टाकणार. आणि जोपर्यंत आहे, आता समजा त्यांना 100 वर्ष आयुष्य असेल तर अजून 10-20 वर्ष ते जगणार आहेत, तोपर्यंत ते त्यांची बघतील, काळजी घेतील. त्या मुली त्यांची काळजी घेतील, त्यांचं शिक्षण करतील, त्यांना लग्न लावून देतील. समजा मध्येच हे संपले तर त्या मुलींच्या हाताशी एवढा सगळा लवाजमा, सगळं जो काही आवश्यक आहे तो खजिना त्यांच्याजवळ राहील. तसं हे म्हणतायत की असा माझा जो सहज शाश्वत प्रकाश आहे ती खरी भक्ती आहे ना. आता प्रत्येकाची भक्ती वेगळ्या प्रकारे असू शकते नाही का. डॉक्टर्स, नर्सेस गरिबांची की यांची सेवा करत असतात, सगळ्या रुग्णांची, ती भक्तीच आहे. जनसेवा हीच ईश्वर सेवा. आमचे वडील तर नेहमी म्हणायचे जनसेवा हीच ईश्वर सेवा. त्या खेड्यापाड्यात वाड्या अगदी वस्त्यांवर जाऊन त्यांना अगदी गमभनपासून शिकवून, गाणी शिकवून, हिशोब शिकवून, स्वतःच्या सह्या करायला लावणं, ही सुद्धा एक प्रकारची भक्तीच होती ना त्या काळामध्ये. तर तसं भक्ती या नावानं हा जो प्रकाश जो काही पडतोय हा ओळखला जातो. संपत आली असेल वेळ, ठीक आहे, अजून एक ओवी घेऊया. ऐसा हा सहज माझा प्रकाशू तो कपिध्वजा तो भक्ती आवोजा बोलिले गा. म्हणोनी आरताच्या ठाई हे आरती होऊनी पाही अपेक्षिण जे काही मीची केला. म्हणून आर्त भक्ताच्या ठिकाणी नांदत असलेली जी भक्ती आहे
ती उत्कट इच्छेनं, उत्कट कामनेनं भरलेली असते. आणि त्या इच्छेनं भक्तीचं स्वरूप म्हणजे ती भक्ती समोर ठेवूनच माझी पूजा केलेली असते. इतका तो आर्त असतो. मग अशी मी म्हणलं तसं कुठलाही भक्त असला तरी तो श्रेष्ठच आहे. आपण इथे 1118ला थांबूया. त्याच्यावरच्या ओव्या होतील का? एरवी चौथीना तिजीही पाण अर्जुना, तेवी पहिली ना शेवटली. माझी या सहज स्थिती लागी देख, म्हणो आम्ही एक भक्ती ऐसे. करी मद्रूपाची नेणी व प्रगट, माते विपरीत भासवुनी. भक्ती करायास लावी सर्वा ठाई, बुजावीत जाई सर्वा ठाई. बुजावीत म्हणजे समजावीत बरं का, विजवणं असा अर्थ नाही घ्यायचा, किंवा समजून देत. जो जो जेथे जैसे पहावया बैसे, तैसे चिचे भासे तया तेथे. ते तो दिसे माझ्या ज्ञानप्रकाशेच, सहज तो साच निरंतर. आपुले अस्तित्व आहेची म्हणून, पार्था जैसे स्वप्न दिसे नासे. तैसेची अखंड प्रकाशे ज्या होय, उत्पत्ती प्रलय विश्वासाया. ऐसा माझा जो हा सहज प्रकाश, म्हणावे तयास भक्ती ऐसे. इथं थांबू आज आपण आता. इदमुपकर्तुं भुवन मंडलम, समुदितमिव भास्करम. सादरं वंदे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता, लोकमंगला लोकविश्रुता. लोकहितं संततं ध्यायता, येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं. सादरं वंदे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी, हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ठाण खरी, उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले, विश्व ब्रह्मची केले. राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर.